अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काहीच दिवसांपूर्वी याच प्रकारावरून अमरावतीत मोठा वाद झाला होता। जबरदस्ती धर्मांतरण प्रकरणी पीडित तृतीयपंथीयांनी भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतली। धर्मांतरण न केल्याने हल्ला झाल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केला। तर एका मौलवी अमरावतीमधील केंद्रांचं जबरदस्तीने धर्मांतर करतो असा खासदार अनिल बोंडे यांनी आरोप केलाय। मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा, आणि पोलीस कमिशनरला सुद्धा यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे। तलवारीने हमला केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत कारवाई झाली नाही। आणि आतापर्यंत युवक मुलींचा लव्ह जिहाद ऐकत होतो, लँड जिहाद ऐकत होतो, परंतु हा तृतीयपंथीयांमध्ये सुद्धा हा बळजबरीनं धर्मांतराचं रॅकेट, मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं रॅकेट, जीवे मारण्याची धमकी देण्याचं रॅकेट, त्यांचं जीविताला हानी करण्याचं रॅकेट हे समोर आलेलं आहे अमरावतीमध्ये। आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी विनंती। यांनी येऊन माझ्या घरावर हमला केला, मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली, माझ्या चेलाला मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसंच मी पकडलं त्यांना, काही पोलीसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं, तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक आणि अजूनही आम्हाला धमकी येते। आता काय नेमकी तुमची मागणी? आमची हीच की पोलीस प्रशासनाने ह्या याच्यावर कुठेतरी बंदीच आणावी सरकारने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।